महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी झुमरं, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि इतर विद्युत उपकरणं गायब झाली आहेत। मात्र याबाबत पालिकेने प्रचंड गोपनीयता पाळली आहे। याबाबत तक्रार किंवा गुन्हा दाखल केलेला नाहीये आणि निवृत्त झालेले डॉक्टर राजेंद्र भोसले या बंगल्यात राहायचे। त्यांनी बंगला सोडल्यानंतर महापालिका भवन, विद्युत सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली। त्यावेळी साहित्य गायब झाल्याचं समोर आलंय। 24 तास सीसीटीव्ही सुरक्षा रक्षकांचा गराडा आणि पहारा असताना देखील आयुक्तांच्या बंगल्यातून साहित्य गायब कसं झालं हा खरा प्रश्न आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचा हा बंगला आहे आणि याच बंगल्यामधील महत्त्वाचं साहित्य जे आहे ते चोरीला गेल्याची तक्रार जी आहे ती प्राप्त झालेली आहे। आपण जर पाहिलं तर जूनमध्ये या ठिकाणी असणारे निवृत्त आयुक्त जे आहेत राजेंद्र भोसले हे निवृत्त झाले आणि त्यानंतर या बंगल्यामधून काही साहित्य जे आहे ते चोरीला गेलेलं आहे। घरातील 4 एसी, झुंबर, त्याचबरोबर ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत त्याही चोरीला गेलेल्या आहेत। पितळी, कांस्य, धातूचे दिवे, इतर साहित्य जे आहे ते चोरीला गेलेलं आहे। आपण जर पाहिलं तर 24 तास या ठिकाणी सीसीटीव्ही आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हे साहित्य कोण घेऊन गेलं? यापूर्वी राजेंद्र भोसले जे आयुक्त आहेत ते यामध्ये राहत होते आणि त्यानंतर यामधलं साहित्य चोरीला गेलेलं आहे। हे खरंच चोरीला गेलं की कोणी घेऊन गेलं हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याचं कोणालाही काही माहीत नाही। शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागाचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत। मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही। ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचं रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।